नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये जीरा राईस करणार आहोत। जीरा राईस करण्यासाठी आपण ग्लासभर बासमती तांदूळ घेतलेला आहे। आपण घेतलेला तांदूळ हा जुना आहे। जुना तांदूळ घेतल्यामुळे काय होतं, आपला भात जो आहे तो सुट्टा होतो आणि नवीन तांदूळ घेतला तर काय होतं, आपला भात चिकट होतो। तुमच्याकडे या व्यतिरिक्त इतर कोणता तांदूळ असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता, मात्र तो जुना असावा। तांदळामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा। असा पाण्याचा पांढरा रंग निघून जाईपर्यंत तांदूळ 2 ते 3 वेळा पाणी घालून धुवून घ्यायचा। तांदूळ धुवून झाल्यावर पुन्हा यामध्ये पाणी ॲड करून 15 ते 20 मिनिटे तांदूळ असा भिजवून घ्यायचा। आपल्या तांदळाला 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत। तांदूळ असे गाळून घ्यायचे। जीरा राईस करण्यासाठी कुकर गरम करून त्यामध्ये असं तूप देखील घालून घ्यायचं। तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। जीरा राईस म्हटलं की यामध्ये भरपूर प्रमाणात असं जिरं घालायचं। जिरं ॲड करून झाल्यावर आपण यामध्ये गाळून घेतलेला तांदूळ ॲड करायचा आणि तांदूळ हलक्या हाताने मिक्स करायचा। 3 ते 4 मिनिटं तांदूळ थोडा वेळ तुपामध्ये परतून घ्यायचे। म्हणूनच आपण तांदळातील पाणी गाळून घेतलेलं आहे। तांदूळ परतताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम पेक्षा थोडी कमी ठेवायची, म्हणजे तांदूळ परतताना ते सहज फिरतात आणि करपत नाहीत। आपण तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड करून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं। आपण घातलेलं मीठ मिक्स करून झाल्यावर कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची। आपण कुकरची 1 शिट्टी करून कुकर देखील थंड करून घेतलेला आहे। आपला राईस हलक्या हाताने असा हलवून घ्यायचा। जीरा राईस करून आपल्या खाण्यासाठी तयार आहे। यावर थोडीशी अशी कोथिंबीर घालायची। असा सुटसुटीत जीरा राईस दाल फ्राय बरोबर खायला खूप छान लागतो। दाल फ्रायची रेसिपी आपली यादी झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंक देखील शेअर केलेली आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।